ज्या घटना वर्तमानात म्हणजे सध्या चालू आहेत हे सांगण्यासाठी प्रेझेंट टेन्सचा वापर करतात। प्रेझेंट टेन्समध्ये एकूण 4 प्रकार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पाहिला। कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स या विषयावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खालील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, अलीकडेच घडलेल्या घटना किंवा भूतकाळात घडलेली घटना पण अजूनही प्रेझेंट टेन्समध्ये चालू आहे, या प्रकारच्या वाक्यांसाठी परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो। परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही आलेले आहेत, गेलेले आहेत, खाल्लेले आहे, मोजलेले आहे, विचार केलेला आहे, तयार केलेले आहे अशी असतात। या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत। जसं की आय हॅव फिनिश्ड माय वर्क हे ॲक्टिव्ह वॉइसमधील सेंटेन्स आहे। आय हॅव फिनिश्ड माय वर्क म्हणजे मी माझे काम पूर्ण केलेले आहे। हे परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण आय हा सब्जेक्ट आहे, प्लस हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे, प्लस फिनिश्ड हे वर्बचे तिसरे रूप आहे आणि वर्क हे ऑब्जेक्ट आहे। म्हणून परफेक्ट प्रेझेंट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी एस प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ओ हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी एस प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून आय हॅव फिनिश्ड माय वर्क या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल आय हॅव नॉट फिनिश्ड माय वर्क किंवा आय हॅवंट फिनिश्ड माय वर्क म्हणजे मी माझे काम पूर्ण केलेले नाही। आता आय हॅव फिनिश्ड माय वर्क या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे हॅव किंवा हॅज हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट म्हणजे आय हा हॅव किंवा हॅजच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी हॅव किंवा हॅज प्लस एस प्लस V3 प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून आय हॅव फिनिश्ड माय वर्क या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल हॅव आय फिनिश्ड माय वर्क म्हणजे मी माझे काम पूर्ण केले आहे का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस एस प्लस V3 प्लस ओ प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून आय हॅव फिनिश्ड माय वर्क या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल हॅव नॉट आय फिनिश्ड माय वर्क किंवा हॅवंट आय फिनिश्ड माय वर्क म्हणजे मी माझे काम पूर्ण केले नाही का? आता आय हॅव फिनिश्ड माय वर्क या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग्य तो जसं की व्हॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टचा प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस हॅव किंवा हॅज प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून आय हॅव फिनिश्ड माय वर्क या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट हॅव आय फिनिश्ड म्हणजे मी काय संपवले। येथे व्हॉट हॅव आय फिनिश्ड या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे वर्क आहे, म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे। जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅव किंवा हॅजच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस हॅव किंवा हॅज प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरला जातो। म्हणून आय हॅव फिनिश्ड माय वर्क या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह WH क्वेश्चन येईल व्हॉट हॅव नॉट आय फिनिश्ड किंवा व्हॉट हॅवंट आय फिनिश्ड म्हणजे मी काय पूर्ण केले नाही। तर हे होते परफेक्ट प्रेझेंट टेन्सचे ॲक्टिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज। प्रेझेंट टेन्सचा शेवटचा प्रकार आहे कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स, जो कधीतरी वापरला जातो। त्यामुळे आपल्याला तो आता पाहण्याची गरज नाही। कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पाहणार आहोत।